महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सिल्लोड तालुक्याचे जिनिंग प्रेसिंग ची निवड बिनविरोधपणे माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या आदेशाने बिनविरोध पार पडली। या निवडीमध्ये आमच्या बारडीचे कणखर नेतृत्व माजी उपसरपंच अनिस शेठ पठाण यांची व्हाईस चेअरमनपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली। त्यामुळे आम्ही सर्व भराडी गावकरी माननीय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब व तसेच संचालकवाडी यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो व अनिस शेठ पठाण यांना भावी राजकीय वाटचालीस व जिनिंग प्रेसिंगच्या पुढील कार्यास त्यांना माझ्या शुभेच्छा। ग्रामपंचायत कार्यालय भराडी गाव त्यांच्या पाठीशी आहे। त्यांची प्रगती अशी भरभराटीची आणि अशीच चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। सर्वप्रथम नववर्षाच्या सगळ्या देशवासियांना व तालुका जिल्ह्याचे यांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो। आपले महाराष्ट्र राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नाने आमची जिनिंग जी बंद पडलेली जिनिंग होती, साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून सिल्लोड सोयगावला 5 कोटी रुपये जिनिंगसाठी पुनर्जीवनसाठी व सिल्लोड तालुक्या पुनर्जीवनसाठी 5 कोटी अनुदान दिला। बंद पडलेली जिनिंग त्यांच्या प्रयत्नाने आज ते चालू आणि त्याचं टेंडर होऊन ते नवीन मशिनरी आधुनिक पद्धतीची मशिनरी तिथे आता काम चालू युद्ध पातळीवर 1 महिन्याभर ते युनिट पूर्ण चालू होणार आहे। आणि त्यांनी 1 जानेवारी निमित्त माझ्या एक सर्वसाधारण कार्यकर्ता यांना 4थ्यांदा माझी उपसरपंच व्हाईस चेअरमनपदी निवड केली। ती बी ही प्रक्रिया निवडणूक बी बिनविरोध झाली आणि व्हाईस चेअरमनची बी निवडणूक बिनविरोध आहे। त्यांच्या या निवडणूकमध्ये जो सहभाग होता त्या सहभागामुळे आम्ही पुरे डायरेक्टर बॉडी चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांना विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही। ती जिनिंग कशी आणखीन पुढेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशी वाटचाल व्हावी, कसं त्यांचं आपल्याला तालुक्यामध्ये त्यांचं नाव कसं आणखीन मोठं व्हावं यासाठी आम्ही डायरेक्टर बॉडी नेहमी प्रयत्न करणार। आणि त्यांनी माझी 4थ्यांदा व्हाईस चेअरमनपदी निवड केली, मी त्यांचं अभिनंदन करतो। ग्रामपंचायत स्टाफ रे बाबा।